पंढरपूर करकम रोडवरती हिरव्यागार वनराईनं रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय। हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी, चिकन थाळी, मच्छी थाळी, राईस प्लेट, गावरान चिकन थाळी, काळा मसाला, तंदुरी, चिकन टिक्का, त्याचबरोबर 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर खास व्हेज आणि नॉन व्हेज खवय्यांसाठी हॉटेल उत्तम स्मृती यांच्या वतीनं 31 डिसेंबर ते 10 जानेवारी 2024 पर्यंत खास ऑफर। यामध्ये स्पेशल चिकन 65 फक्त 100 रुपये आणि चिकन थाळी फक्त 100 रुपये, तसंच वाढदिवस, अॅनिव्हर्सरी व इतर पार्टीसाठी स्वतंत्र अशा हॉलची सुविधा उपलब्ध। चला तर मग नववर्षाच्या स्वागतासाठी एक वेळ हॉटेल स्मृतीला भेट देऊया। आमचा पत्ता पंढरपूर करकम रोड, शंकरनगर, करकम। संपर्क 7700909999। तुमच्या पक्षाच्या निवडी झाल्या, त्याच्यामध्ये काम करत असताना मोहोळ मतदारसंघामध्ये तुम्हाला तुमच्या मित्रपक्ष सहकार्य मिळतं? या ठिकाणी मित्रपक्ष सहकार्य म्हणजे आम्ही संघटनेचं काम करतोय। या ठिकाणी आता या ठिकाणी महाविकास आघाडीचं या ठिकाणी आज पहिला मेळावा या ठिकाणी सोलापूरला होत आहे। तर या ठिकाणी आम्ही जो आमचे पक्षाचे पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे साहेब जो आदेश आम्हाला या ठिकाणी देतील ते या ठिकाणी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी शिवसैनिक मान्य करतील आणि त्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी 100% काम करण्याचा प्रयत्न करू। आता तुम्ही याच्या अगोदर बोलताना सांगितलं की तुमचा 2 कोटी रुपये मुख्यमंत्र्यांनी मंजूर केला होता मोहोळ मतदारसंघासाठी, तो कॅन्सल केला, कोणी कॅन्सल केला? या ठिकाणी जो आमचा निधी या ठिकाणी केलेला राष्ट्रवादीनेच त्या ठिकाणी आमचा कॅन्सल केला। शिवसेनेच्या व भाजपच्या या ठिकाणी ज्या विचाराच्या ग्रामपंचायत आहेत त्या ग्रामपंचायत आलेला 1.5 कोटी रुपये निधी या ठिकाणी काम बदल करून त्या ठिकाणी नेण्याचं काम या ठिकाणी ह्या ठिकाणच्या स्थानिक आमदारांनी या ठिकाणी त्या ठिकाणी केलेलं आहे। याच्या अगोदर बी मी या विषयावर त्या ठिकाणी बाईट दिलेली आहे, वरिष्ठ लेवलला पण मी त्या ठिकाणी कळवलं आहे की सदरच्या ठिकाणी तालुका प्रमुखांनी सुद्धा या ठिकाणी आमच्या सचिन सुरवाचे सरपंच आहेत त्यांनी सुद्धा गेलेल्या नियोजनच्या मीटिंगच्या आधी आमची एक पालकमंत्री चंद्रकांत दादाबरोबर मीटिंग झाली, त्यावेळेस पण त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की अशा पद्धतीने आमच्यावर त्या ठिकाणी अन्याय झाला आहे, आलेला निधी त्या ठिकाणी आमचा 1.5 कोटी रुपये माघारी गेला। तर त्या ठिकाणी चंद्रकांत दादांनी सांगितलं ठीक आहे, गेलेला जाऊ द्या, पण येणाऱ्या काळामध्ये तुमचं कुठं ना कुठं मी त्या ठिकाणी कसर काढीन आणि तुम्हाला त्या ठिकाणी मी निधी देण्याचं काम त्या ठिकाणी करेन, अशी चंद्रकांत दादांनी त्या ठिकाणी आम्हाला गवाही दिलेली आहे। वारंवार अशा घटना घडत असतील तुमची भूमिका असणार, वारंवार अशा घटना घडत असतील तुमची भूमिका असणार। पक्ष म्हणून या ठिकाणी आमच्या मागे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असल्यामुळं आम्ही कुठं डगमगायचं काय करायचं कारण नाही। त्या ठिकाणी आम्हाला जर त्या ठिकाणी गेलेला निधी असेल, मी ते सीएम साहेबांना सुद्धा सांगितलं, त्यावेळेस साहेबांनी त्या ठिकाणी आम्हाला ठीक आहे तुझं किती गेले तर 1 कोटी गेलं तर 2.5 कोटी रुपये देण्याचं काम त्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला केलेलं आहे। त्या ठिकाणी गेलेला जाऊ दिसल, परंतु दुसरा निधी मिळाला त्या ठिकाणी 25-15तून 2.5 कोटी रुपये त्या ठिकाणी सीएम साहेबांनी दिलेला आहे आणि त्या ठिकाणी प्रत्येक ग्रामपंचायतला आपण त्या ठिकाणी प्रत्येक ग्रामपंचायतला वाटून त्या ठिकाणी ज्या ज्या आपल्या विचाराच्या ग्रामपंचायत आहेत त्या त्या ग्रामपंचायतला देण्याचं काम या ठिकाणी एक मी जिल्हा प्रमुख म्हणून त्या ठिकाणी केलेलं आहे। आणि आता जे निवडी आमच्या या ठिकाणी आज झालेल्या आहेत, उर्वरित राहिलेल्या निवडी या ठिकाणी उपतालुका प्रमुख असतील, विभाग प्रमुख असतील, गट प्रमुख असतील, त्या ठिकाणी आम्ही निवडी केलेल्या आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये पूर्णपणे ह्या सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहोळ तालुका एक सक्षम या ठिकाणी शिवदूत या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्यांचा विश्वासाने सांगतो सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं की या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहोळ तालुका हा शिवदूत असेल, गटप्रमुख असेल, शाखा असेल, ह्याच्या माध्यमातून 1 नंबरला अग्रेसर राहील एवढी मी सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने मी ग्वाही देतो आणि सर्व नूतन पदाधिकाऱ्यांना मी पुढील वाटचाली शुभेच्छा देतो।